संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 86। मैत्र केळे महाबळी, कामानं येती अंतकाळी। आंधी घेरे रामनाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यम, दात खातो कर करा। धन मिळविले कुडी, काळ घेतल्या न सोडी। कामानं ये हा परिवार, सैन्य लोक बहुफार। तववर मिरविसी बळ, जवा आला नाही काळ। तुका म्हणे बापा, चुकवी 84च्या खेपा। म्हणजे नंबर 1 बघा, मैत्र केळे महाबळी, कामानं येती अंतकाळी। म्हणजेच आपण अनेक मोठमोठ्या लोकांची म्हणजेच महाबळी व्यक्तींची मैत्री करतो, पण मृत्यूच्या अंतिक्षणी ही मैत्री काहीही उपयोगी पडत नाही। उदाहरण बघा, एका मोठ्या राजकारणात वावरणाऱ्या व्यक्तीची अनेक मंत्री अधिकाऱ्यांशी मैत्री आहे, पण आजारी पडल्यावर किंवा मरणासन स्थितीत हे कोणीही त्यांचं दुःख हलकं करू शकत नाही। त्यावेळी शरीरातील वेदना, मृत्यूची चाहूल काहीच कोणी वाटून घेऊ शकत नाही। यावरून बोध असा होईल बघा, जगातील नातेसंबंध मर्यादित असतात, ते मृत्यूपर्यंत साथ देऊ शकत नाही। एकमेव साथ करणारा म्हणजेच हरिनाम। नंबर 2, आंधी घेरे रामनाम, सामा भरी हा उत्तम। म्हणजेच मृत्यू येण्यापूर्वी जिवंत असतानाच हरिनाम घे, तेच शेवटी तुझा खरा मित्र आणि आधार होईल। उदाहरण बघा, एका वृद्ध माणसाने आयुष्यभर पैसा कमावला, पण साधू संत नामस्मरण याकडे दुर्लक्ष केलं। मृत्यूच्या वेळी तो फार घाबरला। दुसरीकडे एक साधा गृहस्थ जो रोज रामनाम घेत असे, मृत्यूच्या क्षणी शांतपणे गेला। यावरून बोध असा होतो की नित्य भगवंत नामस्मरण केल्यास मृत्यूच्या वेळी मन शांत राहते आणि जीवनाची अखेर भक्तीमध्ये होते। नंबर 3, नाही तरी यम, दात खातो कर करा। म्हणजेच जर तू आधीच रामनाम घेतलं नाहीस तर यमराज रागाने तुला उचलून देईल, अगदी कठोरपणे। म्हणजेच बघा, उदाहरण, एक संत एकनाथ महाराजांनी मृत्यूच्या वेळी शांतपणे भगवंताचं नाव घेतलं, पण एखादा अपराधी ज्यांचं मन पापांनी भरलेलं, त्यांच्या मृत्यूवेळी यमराज त्याला शिक्षा करण्यासच येतात। यावरून बोध असा होतो की नामस्मरण हे केवळ मुक्तीसाठी नव्हे, तर मृत्यूचा सामना शांतपणे करण्यासाठी आवश्यक आहे। नंबर 4, धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी। म्हणजेच तू कितीही धन गोळा केलं तरी मृत्यूच्या वेळी ते काही उपयोगाचं नाही। काळ मृत्यू आल्यावर काहीही सुटत नाही। उदाहरण बघा, एक व्यावसायिक ज्यांचे संपत्तीवर पूर्ण प्रेम होतं, शेवटच्या क्षणी तो म्हणाला, माझ्या गाडीला बंगल्याला काही होणार तर नाही ना, पण मृत्यूने त्याचं सगळं संपवून टाकलं। यावरून बोध असा होते की पैसा, मालमत्ता यावर भर न देता अंतःकरण शुद्ध ठेवा आणि हरिनामावर श्रद्धा ठेवा। नंबर 5, कामानं ये हा परिवार, सैन्य लोक बहुफार। म्हणजेच आपण आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, सेवकांवर अवलंबून असतो, पण मृत्यूच्या वेळी हे कोणीच उपयोगी पडत नाही। उदाहरण बघा, एका राजाच्या आजारपणात त्यांचं सैन्य, मंत्री, दवाखाने काहीही त्याला मृत्यूपासून वाचवू शकले नाहीत। यावरून बोध असा होतो की कुटुंब, स्नेही, समाज हे साथ देतात, पण शेवटी रामनाम हाच खरा साथी असतो। नंबर 6, तवोवरी मिरविसी बळ, जवळ आला नाही काळ। म्हणजेच माणूस आपल्या सामर्थ्याचा गर्व करतो, सत्ता, पैसा, यश, पण काळ मृत्यू समोर येताच हे सगळं व्यर्थ ठरतं।
उदाहरण बघा, एखादा नेता जो देशावर राज्य करतो, पण एखादा गंभीर आजार झाला की तो एकदम सामान्य माणसासारखा होतो, तेव्हा त्याची सत्ता, ओळख, गर्व सगळं गळून जातं. वरून बोध असा होतो की अहंकार नको, मृत्यू सर्वांना समान आहे, राम नाम हेच अंतिम आश्रय आहे. नंबर 7, तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की हे बापा, भगवंताचं नाम घ्या, म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल. उदाहरण बघा, जे संत महात्मा जन्मोजन्मी भगवंताचं नाम घेतात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांनी मुक्ती प्राप्त केली. यावरून बोध असा, नामस्मरण केल्याने आत्मा स्वच्छ होतो, जन्म मरणाच्या फेरफटका थांबतो, तेच अंतिम ध्येय आहे. यावरून एकत्रित या अभंगातील बोध बघा. संपूर्ण अभंग आपल्याला एक गोष्ट शिकवतो, मृत्यू अटळ आहे. आपण किती धन, मान, सत्ता मिळवली तरी काळ कुणालाही क्षमा करत नाही. मानवी जीवन क्षणभंगुर आहे. रोज आपण हजारो काम करतो, अनेक लोकांशी संबंध ठेवतो, पण शेवटच्या क्षणी मन शांत असेल का? हरिनाम, रामकृष्ण गोविंद हेच खरं तारक आहे. नामस्मरण हे मनशांतीसाठी, आत्मशुद्धीसाठी आणि मोक्षासाठी आवश्यक आहे. तुकाराम महाराजांचा दृष्टिकोन अत्यंत प्रामाणिक आणि कणखर आहे. त्यांनी मानवी मोह, लोभ, अहंकार त्यांचा स्पष्ट निषेध केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, संपत्ती, मैत्री, कुटुंब या गोष्टी अंतिम सत्य नाहीत. काळ म्हणजे मृत्यू, याचा विचार आपण रोज केला पाहिजे. म्हणजेच मरणाचे चिंतन केल्याने जीवनाची दिशा स्पष्ट होते. उदाहरणांनी जीवन समजून घेता येते. श्रीराम कृष्ण हेही या जगात आले, पण त्यांनी नामस्मरण आणि धर्माचं पालन केलं. पण सामान्य माणसांनी याच मार्गावर चाललं पाहिजे. शेवटी काय शिकावं या अभंगातून मित्रांनो? नामस्मरणाला पर्याय, धन, सत्ता, कुटुंब हे क्षणिक आहे, मृत्यू ही अटळ आहे, तयार व्हा. संतांचे विचार, अभंग हे आपल्याला आत्मसाक्षात्काराची दिशा देतात. तुकाराम महाराजांनी हे अमूल्य शब्द म्हणजे आत्म्याचं जागरण आहे. तर रामकृष्ण रे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल मित्रांनो.